नमस्कार मंडळी, कसे काय मजेत आहात ना? तर स्वागत आहे तुमचं मनीषा रेसिपीज आणि व्लॉगमध्ये. तर आता सुरू होणार आहे ती म्हणजे दिवाळी आणि आपण दिवाळीचे फराळचं बघत आहोत. तर त्यातलाच एक पदार्थ म्हणजे शंकरपाळी. तर आज मस्त आपण खुसखुशीत बिस्किटासारखी अशी आपण आज शंकरपाळी करणार आहोत. तर इथे तुम्हाला बघूनच समजत असेल तर लेयर्स बघा आपल्या शंकरपाळीला किती आलेत आणि एकदम अशी खुसखुशीत झालेली आहे. तर ही कशी करायची चला मग पाहूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तो म्हणजे मैदा. तर इथं वजन म्हणालात तर 500 ग्रॅम इतकं ह्या मैद्याचं वजन आहे. तर आपण वाटीने सुद्धा ह्याचं मेजर करणार आहे म्हणजे आपल्याला पुढले सगळे जिन्नस ना बरोबर घेता येतील. तर त्याच्यासाठी एक मोठं भांडं घेतलं. नंतर घेतले चाळण, कारण आपल्याला मैदा चाळून घ्यायचा आहे. आणि एक वाटी घ्यायची कुठलीही घरातली, म्हणजे आपल्याला पुढलं सगळं मेजर हे व्यवस्थित मोजता येतं व प्रमाणसुद्धा समजतं. तर बघा एक वाटी मैदा झाला तो तर चाळणीमध्ये मी ओतून घेतला. दुसरी वाटीसुद्धा भरली आणि मैदा हलका असा वरचीवर भरायचा नाही, त्याच्यामुळे मेजर चुकतं. थोडासा मैदा खाली दाबून घ्यायचा म्हणजे मेजर बरोबर लागतं. तर बघा 3 वाटी इतका हा मैदा आहे. तर आता आपल्याला हा मैदा चाळून घ्यायचा आहे. तर चला मग आपण मैदा चाळून घेऊयात. कारण कधीही मैदा चाळून घ्यायचा, कधी कधी घाण असतो किंवा मैदा जास्त दिवसाचा असला तर त्यात थोड्याशा बारीक अशा अळ्यासुद्धा असतात. त्याच्यामुळे नेहमी मैदा हा चाळून घ्यायचा. तर 3 वाटी आपला मैदा घेतलेला तो सगळा इथे चाळून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपण अर्धा किलो प्रमाणात शंकरपाळी करणार आहोत. काहीच कमी किंवा जास्त होत नाही, जसं सांगितल्याप्रमाणे तसं करा, परफेक्ट अशी शंकरपाळी होईल. तर आपण पीठ पहिल्यांदा चाळून घेतलं, कारण आपल्याला जी साखर घ्यायची आहे ना त्याचं मेजर समजतं. आता 3 वाटी आपला मैदा होता, त्याच्यासाठी 1 वाटी इथे साखर घेतलेली आहे. तर तुम्हाला आणखीन गोड आवडत असेल तर अर्धी वाटी आणखीन साखर घातला तरी चालेल, पण हे प्रमाण बरोबर आहे. ह्याने शंकरपाळी गोड होतेच, त्याच्यामुळे आणखीन साखर वाढवायची गरज नाही. तर 1 वाटी साखर घेतली. 1 वाटी साखरसाठी 1 वाटी पाणी घेतलं आणि हा टोप आपल्याला गॅसवर नेऊन ठेवायचा आहे. आता आपल्याला इथे पाक वगैरे करत बसायचं नाही, फक्त आपल्याला साखर विरघळून घ्यायची. तर बघा साखर विरघळले, गॅस बंद करूया आणि हे थंड करूयात. आता आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे ते म्हणजे मोहन. त्याच्यासाठी तूप किती घ्यायचं, तर तुपाचं मोहन बरोबर असणं हे खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर शंकरपाळी फसकलीच समजा. तर मैदा हा आपला 3 वाटी होता, तर 3 वाटीसाठी पाव वाटी इतकं हे तूप घेतलेलं आहे साजूक. तर आता आपण हे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे मोहन. तर हे तुपाचं मोहन बरोबर होतं. जर तुम्हाला वाटलं तर एखादा चमचा तूप वाढवू शकता, नाहीतर हे मेजर परफेक्ट असं आहे, ह्या प्रमाणात करा. शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही. तर तूप कडवायला ठेवलं. जे आपण अगोदर पीठ चाळलेलं होतं ते घेतलं आणि आपण गोडाचा पदार्थ करतोय त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मीठ घालायला विसरू नका, जेणेकरून त्याची टेस्ट वाढेल. आणि अर्धा चमच इतकं मी विलायची पावडर घातलेली आहे. विलायची पावडर घाला, ह्याने आपली शंकरपाळी खूप चवदार अशी होते. कधी घातलात नसेल तर एकदा नक्की घालून बघा. तर बघा हे सगळं मिक्स केल्यानंतर हे कडकडीत आपण जे तुपाचं मोहन आहे ते अशा प्रकारे पिठावरती ओतून घ्यायचं. बघा तर पिठावर ओतल्यानंतर बुडबुड आल्या ना तर समजायचं आपलं तूप हे चांगलंच कडकडीत होतं. तर पटकन हात घालायचा नाही, चमच्याने असं मिक्स करायचं, कारण तूप हे गरम आहे. तर सगळीकडे हे पिठाला अगोदर मिक्स केल्यानंतर आता आपण हाताने चोळून घेणार आहोत. हाताने चोळल्याने काय होईल, सगळीकडे तूप हे लागेल. तर बघा अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचं आणि नंतर बघायचं त्याची मूठ वळली जाते का. मूठ चांगली वळली की समजायचं हे आपलं तुपाचं मोहन व्यवस्थित बसलेलं आहे. बघा अशा प्रकारे. तर आता आपण ह्याच्यात जे साखरेचं पाणी गरम केलेलं होतं ते घालून घेणार आहोत. आता हे पाणी गरम नाही आहे, तर मी हाताने पकडते म्हणजे तुम्हाला समजेल. तर बघा, तर साखरेचं पाणी हे गरम नाही, आपल्याला पूर्ण थंड करून हे पाणी ओतून घ्यायचं आहे अशा प्रकारे. तर पाणी ह्याचं मेजर पण तुम्हाला सांगितलं, जितकी साखर तितकं पाणी. आता हे मेजर बरोबर झालेलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून वतायचं आहे. म्हणजे जरी तुम्हाला जास्त ठेवलं असाल तरी पण अजिबात शंकरपाळी बिघडणार नाही, त्याच्यामुळे थोडं थोडं ओतत जायचं. आता जे मी साखर आणि पाणी घेतलं ते बरोबर आहे, ह्याच्यात तुम्ही काहीच कमी किंवा जास्त करू नका. जर तुम्हाला अर्धा किलोची शंकरपाळी करायची असेल तर परफेक्ट प्रमाण असं आहे. तर बघा थोडं थोडं पाणी घालून मी छान असं हे पीठ मळून घेणार आहे. तर आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे घसाघसा दोन्ही हाताने, जेणेकरून छान गोळासुद्धा होईल आपला. आणि बघा मस्तपैकी असं मळून घेणार आहोत. तर शंकरपाळी ही थोडीशी गोड असली ना तरच ती खाण्यात मजा आहे, नुसती नाही तर पिठळ पिठळ अशी लागते. त्याच्यामुळे शंकरपाळी ही गोड नक्की करा तुम्ही.
तर बघा आपल्या पिठाचा गोळा कसा झाला आहे आणि मस्तपैकी असं आपण चिकनं छान असं पीठ मळलेलं आहे. आणि ह्याच्यात आपण तूप घातल्यामुळे हे पीठ असंच थोडंसं असतं खडबडीत, त्याच्यामुळे ह्याचा काही थोडासा विचार करायचा नाही. जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असं आपलं पीठ झालेलं आहे. आणि बघा आपलं किती पाणी उरलं, हे थोडंसंच आपलं पाणी उरलेलं आहे. तर ते साईडला ठेवूया आणि आता आपण करणार आहोत गोळे. जर तुमच्याकडे वेळ असाल तर अर्धा तास भिजत ठेवलं तर छान असं पीठ भिजलं जातं. हे जर वेळ नसाल तर लगेच करायला घेतलं तरी चालेल, पण शक्यतो करून 10 ते 15 मिनटं भिजत ठेवा. तर मी हे भिजत ठेवलेलं होतं एक 15 मिनटं आणि मगच ह्याच्या शंकरपाळी करायला घेतल्यात. तर शंकरपाळी करण्यासाठी गोळे कसे केलेत बघा, मी 4 एकसारखे गोळे केलेत आणि आता शंकरपाळी आपण करणार आहोत. त्याच्यासाठी एक हुंडा घेतला आणि आता याची आपण चपाती करून घेणार आहोत. आपण रोज घरात कशी चपाती करतो तशा प्रकारे करून घ्यायची. तर हे थोडंसं लाटायला जड जातं म्हणजे घट्ट आपलं पीठ असल्यामुळे. आणि काय करायचं, एक मस्तपैकी अशी चपाती करून घ्यायची. मध्येत काय केलं मी, असं तेल लावायचं. आपल्याला लेअर्सवाली शंकरपाळी हवे ना, आणि मग अशा प्रकारे दुमडून घ्यायचं. ह्याच्यामुळे काय होतं, आपल्या शंकरपाळीला ना लेअर्स खूप छान होतात. तर बघा, नाहीतर आपल्याला चौकोनी आकाराचा शेप द्यायचा असतो, तर त्याच्यामुळे हा चौकोनी आकाराचा उंडा करून घेतला आणि आता आपण परत ह्याची चपाती लाटून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे चपाती लाटून घेऊयात. अगदी साधी सोपी शंकरपाळीची पद्धत आहे, काहीच अवघड वगैरे नाही. जर तुम्हाला पाण्याच्या ऐवजी दुधाचा वापर केला तरी चालेल, पण त्याच्यामुळे शंकरपाळी थोडीशी जास्त दिवस राहत नाही. जर आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असेल त्याच्यामुळे पाण्याचा वापर करायचा. तर मी त्याच्यामुळे पाण्याचा वापर केलेला आहे थोडीशी जास्त दिवस टिकण्यासाठी. तुम्ही ह्याच्याऐवजी दुधाचा वापर केला तरी चालेल. फक्त मोहन टाकताना जरा जपून टाका, जसं सांगितलंय तसंच टाका. जर तुम्ही मोहन जास्त झालं तर शंकरपाळी तेलात विरघळलीच असं समजा. तर शंकरपाळी तेलात विरघळली तर काय करायचं, तर त्याच्यावर सुद्धा उपाय आहे, तर मी नक्कीच सांगते तुम्हाला पुढे. तर बघा, मस्त मोठी चपाती करून घेतली आणि बाजूच्या कडा कापून घेतल्यात आणि नंतर ह्याला शेप देणार आहे. तर इथे तुम्हाला दिसतच असेल मी कसा शेप देते. आता तुम्हाला हवा त्या आकारात देऊ शकता, डायमंड आकारात वगैरे तुम्ही शेप देऊ शकता, पण मी असा चौकोनी आकारात दिला आहे. पण आपल्याला जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही. तर बघा इथे मी मध्यम अशी ठेवले. जर जाड ठेवलात ना तर भाजायला शंकरपाळी भरपूर वेळ लागतो, त्याच्यामुळे मी जास्त जाड ठेवले नाही. आणि जर पातळ ठेवलात तर अशी कडक अशी शंकरपाळी होते, जशी आपल्याला खुसखुशीत हवी तशी नाही होत. तर त्याच्यामुळे अशी मध्यम ठेवायची. बघा मस्त लेयर्स पण आत्ताच दिसतात. तर आता आपण ह्या तळून घेणार आहोत. तर तळण्यासाठी तेल ठेवूया आणि तेल चांगलं थोडंसं गरम हवं. जर तेल गरम जरी नसलं ना तरीसुद्धा तेलामध्ये शंकरपाळी फसकते. तर शंकरपाळी सगळ्या तेलात टाकल्यानंतर फसकायला नको, तर त्यासाठी तुम्हाला एक टिप्स सांगते. एक शंकरपाळी घ्यायची, तेलामध्ये अशा प्रकारे सोडून घ्यायची. ही शंकरपाळी आपली विरघळली का, नाही विरघळली, व्यवस्थित तळून बाहेर आली, मग आपण जेव्हा शंकरपाळ्या बाकीच्या केल्या होत्या त्या तेलामध्ये सोडायच्या. ह्याच्यामुळे काय होतं, आपलं जे तेल खराब होणार आहे ते सुद्धा खराब होत नाही. आणि एकच फसकली तर आपण लगेच दुसऱ्या प्रोसेसला म्हणजे बाकीच्या शंकरपाळ्या फसकणार आहेत असं आपल्याला समजतं आणि आपण त्याच्यावर काहीतरी उपाय करू शकतो. जर तुम्ही सगळ्या शंकरपाळ्या तेलात टाकल्या आणि फसकल्या तर तेलाचा सुद्धा नाश होतं आणि जे आपलं पीठ आहे ते सुद्धा नाश होतं. त्याच्यामुळे एक शंकरपाळी टाकायची, ती छान व्यवस्थित आली की मग बाकीच्या टाकायच्या. तर तुम्हाला इथे दाखवलंच. आणि आता आपण ह्या बाकीच्या सुद्धा छान तळून घेणार आहोत. तर आपल्याला गॅस हा फास्ट ठेवायचा नाही. फास्ट गॅसवर लगेच कलर येईल पण त्या आतमधून कच्च्या राहतील. त्याच्यामुळे आपल्याला मीडियम टू लो अशा गॅसवर तळून घ्यायची आहे ही शंकरपाळी. आणि बघा छानपैकी अशी शंकरपाळी तळली, एकसारखा सगळीकडनं कलर आलेला आहे कारण मी सतत हलवत होते. आणि शंकरपाळीला हाच कलर बरोबर आहे कारण आपण तळून काढल्यानंतर सुद्धा ह्याची तळण्याची प्रोसेस चालू असते. आणि असं टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचं, ह्याच्यामुळे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जातं. आता अशा प्रकारे मी बाकीच्या सुद्धा शंकरपाळ्या तळून घेणार आहे. तर तुम्हाला सांगितलं होतं शंकरपाळ्या तेलात फसवल्यानंतर काय करायचं, तर सांगते. शंकरपाळ्या तेलामध्ये फसकल्यानंतर काय करायचं, ते पीठ आहे त्याच्यामध्ये आणखीन मैदा ॲड करा आणि दूध किंवा पाणी टाकून मळा, तर अजिबात शंकरपाळ्या तुमच्या फसकणार नाही. हे कायम महत्त्वाची टिप्स आहे. नक्की तुम्ही एकदा शंकरपाळ्या बिघडल्या तर करून बघा, मैदा ॲड करा आणखीन, तर शंकरपाळ्या परत तुमच्या व्यवस्थित अशा होतील. तर बघा बाकीच्या मी सगळ्या शंकरपाळ्या करून घेतल्या आणि आपल्या शंकरपाळ्याला लेयर्स बघा मस्त आल्यात की नाही, बघा किती छान. आणि ह्या थोड्याशा गरम आहेत त्याच्यामुळे ह्या मऊ आहेत. जशा जशा ह्या थंड होतील शंकरपाळ्या तशा ह्या खुसखुशीत अशा होतील. मग भारी झाल्यात की नाही आपल्या शंकरपाळ्या, तर नक्की तुम्ही एकदा ट्राय करा. आणि आता तुम्हाला तर सांगितलेल्याच आहेत, सांगितल्यात तशा सगळ्या टिप्स फॉलो करा, तुमच्यासुद्धा अशा खुसखुशीत शंकरपाळ्या होतील. आणि जरी शंकरपाळ्या बिघडल्या तर काय करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहेच.
मग कसा वाटला हा आजचा दिवाळी फराळचा मधला गोड शंकरपाळीचा पदार्थ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी जेव्हाही व्हिडिओ असे छान रेसिपी अपलोड करेल ते तुम्हाला पाहता येतील. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग परत भेटू अशा नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.